पंढरपुर के विट्ठल रुक्मिणी मंदिर में नवरात्रि की भव्य तैयारी शुरू हो चुकी है। मंदिर के खजाने से सैकड़ों साल पुराने शिवकालीन, पेशवेकालीन, होलकरकालीन अमूल्य सोने के आभूषणों की मरम्मत की जा रही है। करीब 350 से ज्यादा गहने जो सामान्य दर्शनार्थी कभी नहीं देख पाते, अब नवरात्रि में 9 दिन विट्ठल रुक्मिणी माता को पहनाए जाएंगे। मंदिर प्रशासन के अनुसार यह दुर्लभ खजाना महाराष्ट्र की सांस्कृतिक परंपरा और आस्था का प्रतीक है। येत्या 22 सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे। या उत्सवानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये विठ्ठल मंडप, रुक्मिणी मंडपामध्ये कीर्तन, भजन, त्याचप्रमाणे हरिपाठ, विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे। त्याचप्रमाणे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला, विशेषतः रुक्मिणी मातेला वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र, त्याचप्रमाणे अलंकार आपण परिधान करत आहोत। हे जे अलंकार परिधान करतो ते अतिशय मूल्यवान आणि प्राचीन काळातील आपल्याकडे अलंकार आहेत। विठ्ठलाकडे आणि रुक्मिणी मातेकडे मिळून जवळ आपल्याकडे 350 असे अँटिक दागिने आहेत। पुरातन काळामध्ये राजे महाराजे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, होळकर घराणा असेल, शिंदे घराणा असेल, यांनी पांडुरंग चरणी आणि रुक्मिणी माते चरणी हे दागिने अर्पण केलेले आहेत। याच्यामध्ये पांडुरंगाकडे आपण पाहिलं तर बाजीराव कंठी असेल, कौस्तुभ मणी, त्याचप्रमाणे विविध मोत्यांचे हार आहेत। रुक्मिणी मातेकडे सुद्धा आपण पाहिले तर शिंदे हार हा अतिशय अँटिक असा दागिना आहे। त्याच्यामध्ये हिरे, माणिक, मोती याचा वापर करून आणि सोन्याचा वापर करून अतिशय मौल्यवान असे दागिने बनवलेले आहेत। हे दागिने आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार रुक्मिणी मातेस परिधान करणार आहोत। त्यामुळे नवरात्रात येणाऱ्या भाविकांना निश्चितच एक रुक्मिणी मातेचं वेगळं रूप पाहायला मिळणार आहे।